नवीन गाडीमध्ये देवदर्शन एक छानच योग वाटतोय. कंप्लेंट कर मी बोल आता तू. गाडी घेतल्यानंतरची पहिली ट्रिप आहे त्यांच्यासोबत. टोलच टोल आहे, बाकी जेवणाचं पुढे काही दिसतच नाही. एक फेमस गोष्ट आहे ती नक्की ट्राय करा. स्वारगेटला लावूया गाडी आणि मेट्रोनी घरी जाऊ. आजचा दिवस आमच्यासाठी आणि टोल नाक्यांसाठी अजिबात चांगला नाही. श्रावण बाळांनी जसं आई वडिलांना तीर्थक्षेत्राची कशी गावी तर कमी देऊ. आता चाललोय दर्शनाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. चॅनलवर ज्याचं नाव आहे सोशो पीके. आज आम्ही चाललो आहे तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर. 2 दिवसाची जर्नी राहणार आहे पूर्ण. आणि वाजले सकाळचे 4:30. ऍक्च्युली 4 वाजताच घरातून निघालो होतो. आता हडपसरच्या पुढे आहे. 2 रस्ते दाखवत होते जाण्यासाठी. एक इंदापूर मार्गे होता आणि एक इकडनं जेजुरी मार्गे होता. तर हा जेजुरी मार्गे रस्ता थोडा लांबून आहे, लाईक 30 किलोमीटर वगैरे वाढतात. 2 दिवसाची जर्नी राहणार आहे. इट इज गोइंग टू बी एक्साइटिंग. मी आहे, पियुष आहे. यावेळी फॉर चेंज मम्मी पप्पा पण आहेत सोबत. गाडी घेतल्यानंतरची आय गेस पहिलीच जर्नी आहे ना, पहिलीच ट्रिप आहे त्यांच्यासोबत, ती पण एवढी मोठी. सो बघूयात. आपण आता पुणे क्रॉस केलं आहे. तब्बल 40 मिनिटामध्ये आपण पूर्ण पट्टा संपवला आहे आणि आपण आता हायवेवरती लागलो आहे. लेट सी, अजून तुम्हाला अपडेट देत राहू आम्ही. त्यांना आपला ETA होता 10 वाजून 10 मिनिटाचा, सॉरी 11 वाजून 10 मिनिटाचा. आणि आता आपला ETA दाखवतोय 10 वाजून 53 मिनिट्सचा. सो आता लेट सी अजून किती आपण कव्हर करू शकतो. या हायवेचा एक ड्रॉबॅक मोठा जो जाणवला आम्हाला, की मागच्या अर्धा पाऊण तासापासून आम्ही हवा भरण्याचं दुकान शोधतोय, पण एक हवा भरण्याचं दुकान भेटत नव्हतं आम्हाला. फायनली एक भेटलंय इथं मोरोची गावाच्या इथे. आम्ही तिथे सडनली एक प्रेशर लॉसचं वॉर्निंग यायला लागलं होतं आणि फ्रंट राईटमधले हवा एकदमच कमी झाले होते, लाईक 20 वरती वगैरे गेले होते. रिअर राईटचा पण मला थोडा इश्यू वाटतोय. आम्ही जातो 105, 106 नी, असं वाटतंय 70-80 ने जातो. इथं नारायण चिंचोलीच्या इथे नाश्त्यासाठी थांबलो. आता 7:15 वाजलेत आणि 3 तासात साधारणतः 350 किलोमीटरचा रस्ता कव्हर केलाय. बरीच गर्दी आहे, जशी आत्ताच उघडलंय. हॉटेल शिवनेरी म्हणून आहे, मिसळ. तासात वगैरे पोहोचून जाऊ आम्ही. एक 200-250 किलोमीटर उरले अजून. झालेला आहे नाश्ता आमचा आता आणि निघालो आहे आता पुढच्या प्रवासाला. साधारण एक अर्धा पाऊण तास गेला नाश्त्यामध्ये. अजून एक 3 तास दाखवते पोहोचायला आणि आता गाडी चालवायला. सो लेट्स. मग मम्मी, कसं वाटतंय पहिली ट्रिप गाडीमध्ये? एकदम भारी वाटतं. नवीन गाडीमध्ये देवदर्शन एक छानच योग वाटतोय. स्वामींच्या कृपेने हा योग घडून आला. स्वामींच्या दर्शनाची आस लागलेली आहे. कधी एकदा अक्कलकोटला पोहोचतोय असं झालंय. पहिला आम्ही आता गाणगापूरला जाणार आहे. गाणगापूरची 11:30 ते 12:30च्या दरम्यान सकाळची आरती असते आणि ती आरती खूप फेमस आहे. म्हणजे सगळे तिथे आता गेल्यावर दाखवतोच मी तुम्हाला. आणि ती झालं की मग आम्ही अक्कलकोटला निघणार आहे. तिथून पुढे अक्कलकोटला जाऊन तिकडे महाप्रसादाचं बुकिंग केलं आहे. 3 ते 3:30चा स्लॉट. 1 ते 4 मंदिर बंद असतं ते. सो जाऊन आम्ही तिथे रूमवर चेक इन करेल, सामान वगैरे ठेवेल आणि महाप्रसादाला जाईल आणि मग तिथून दर्शन घेऊन परत येईल. आणि मुक्कामी आज अक्कलकोटलाच राहणार आहे फक्त.
एकदम प्राऊड फील होतोय. हा फक्त मध्येच हवा निघून एखादा हार होईल का काय. वाजले आहेत आत्ता 8:46 झालो आहे सोलापूर शहरात. अजून एक्झॅक्टली 2 तास 13 मिनिटं दाखवते. ETA आहे 11 AM शार्प. असं लिहिलं होतं की 11:30 ते 12:30 दरम्यान आरती होती. काही ठिकाणी लिहिलेलं की 12 वाजता वगैरे आरती होती. तर दर्शन घेऊन आम्ही आरतीसाठी वगैरे पण थांबू शकतो. आणि सगळी ट्रॅफिक जाम आहे सोलापूर शहरात ओनली बिकॉज ऑफ अ कंटेनर. दाखवतो तुम्हाला. काहीतरी मोठा पार्ट घेऊन चाललाय तो. विंड मिलचा पार्ट असं मोरे म्हणतोय. हाच तो पार्ट आहे जो आम्ही म्हणतोय. विंड मिलचा टर्बाईन आहे, टर्बाईन. खराब रस्ता आहे गाणगापूरला यायच्या आधी. थोडासा मधून रस्ता दाखवतो जो 3 किलोमीटर जवळचा आहे, पण चुकून पण त्या रस्त्याने येऊ नका. खूप खराब रस्ता आहे. म्हणजे एवढं चांगलं आत्तापर्यंत सोलापूरपर्यंतचा रस्ता होता, ती सगळी एक्साइटमेंट या रस्त्याने जिरवली आमची. मायलेज पण 18 ड्रॉप होऊन 16वरती आले. माहीत नाही किती वर्षांनी ही गाडी पाहिली आहे रोडवरती. जवळपास 10-12 वर्षानंतर पाहिजे असेल. एक काळ होता जेव्हा हीच गाडी होती फक्त रोडवरती. बट टाईम जस्ट. जो रस्ता चांगला आहे, हा मेन रोड आहे. 1 किलोमीटर जास्त पडतो याच रोड. ॲज पर ETA करेक्ट 11 वाजता गाणगापुरात. आणि आता चाललोय दर्शनाला. पार्किंग करायच्या आधीच आम्हाला एक माणूस भेटला. तो बोलतोय की ती शीघ्र दर्शनाची लाईन आहे तिकडे तुम्हाला डायरेक्ट एंट्री करून देतोय. चार्जेस वगैरे विचारले तर तो बोलतोय तुमच्या सोय इच्छेने काय पावती असेल ती फाडा. आता बघू काय कसं होणार. बरोबर 12 वाजता आरती सुरू होणार आहे इथे. 11:50 झालेत आता. आणि सगळ्यांना जागा घ्यायला सांगताय तिथे. ही मंदिराची बॅक साईड आहे, ती फ्रंट साईड आहे. सगळीकडे लोकांनी बसून घेतलेलं आहे आरतीसाठी. अनाउन्समेंट चालू आहे. गाणगापूरचं दर्शन एकदम छान झालं. तो जो माणूस आम्हाला भेटला होता तो बॅकडोअरने एक पंडितजींच्या इथे घेऊन गेला. बहुतेक ही स्टँडर्ड प्रॅक्टिस इथं की खूप साऱ्या लोकांना घेऊन आले होते, खूप सारे लोक. आणि मग पंडितजींच्या इथं गेल्यावरती ते पंडितजी विचारतात की तुम्हाला काय, कोणती पूजा करायची, काय करायचं आहे, शीघ्र दर्शन वगैरे वगैरे वगैरे. अकॉर्डिंगली 500, 1000, 1500 असे ते पैसे घेतात आपल्याकडे. आणि स्टँडर्ड लाईनला थांबण्याच्या ऐवजी एक लाईन डिरेक्टली मर्ज होते जस्ट दर्शन दरवाजेच्या आधी. तर तिथं आपण डायरेक्टली जातो आणि विदिन 2 to 3 मिनिट्स आपलं दर्शन होतं. ते दर्शन झाल्यावरती आम्ही
थांबलेलो तिकडे, आरती चालू होणार होती. जवळपास 40 मिनिटं होते, 11:15 आम्ही पोहोचलेलो तिकडे. मग अशी जो टर्न म्हणत होतो ना मी, आता आम्ही गाणगापूरवरून अक्कलकोटला परत निघालोय. हा जो मधला रस्ता आहे ना, हा रस्ता अवॉइड करायचा आहे. जर तुम्ही पाहाल आता तर 63 किलोमीटर आहे आणि इफ यू क्लिक हिअर हे 51 किलोमीटरच आहे. पण तरी पण हा रस्ता लवकर नेतोय, चांगला रस्ता आहे. आत्ता बरोबर 2:55 झालेत आणि आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहे. खूप गर्दी आहे इकडे, अधिक मास असल्यामुळे खूप लोक आलेली आहेत आणि सगळं फुल आहे. पार्किंग फुल आहे, भक्तनिवास फुल आहे. आमचं नशीब चांगलं की ऑनलाईन महाप्रसादाचं बुकिंग केलं होतं आम्ही. सो आता 3 ते 3:30चा स्लॉट आहे. बरोबर 2:55 झालेत आणि आम्ही चाललो आहे आता. सो बघू तिथे मिळतंय की नाही. मस्ट रेकमेंडेड आहे की तुम्ही अन्नछत्राचा पास जो आहे तो ऑनलाईन बुक करून या. अदरवाईज 2-2.5 तास तुमचे कुठं नाही गेले. आम्ही पास बुक केलं होतं 3 ते 3:30चा स्लॉट, तर आम्हाला डिरेक्टली बॅक डोअरने एंट्री दिली आणि आम्ही डायरेक्टली आता आतमध्ये आलो आहे आणि लाईनीमध्ये आलो. जर तुम्ही बुकिंग केलं नाही तर मिनिमम 2.5 तास तरी या लाईनीत थांबायला लागेल. वाजल्यात आता 6:05. मग अशी जेवण झाल्यावरती इथल्या भक्तनिवासामध्ये गेलो होतो, पण तिथे एक पण रूम अवेलेबल नव्हती ॲज एक्सपेक्टेड. खूपच गर्दी आहे तिकडे. सो इथून एक 300 मीटर अंतरावरती समोर थोडं आलं तर इथे एक स्वप्नपूर्ती लॉज म्हणून आहे. चांगले रूम मिळाल्यात आम्हाला आणि फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही दर्शनाला परत चाललो. हा जो गाभारा दिसला तुम्हाला, इथं आल्यावरती इथं आलेल्या पहिल्या दुकानात चप्पल काढा. एकदम निवांत दर्शन झालं. इनफॅक्ट महिलांची आणि पुरुषांची अशा 2 वेगवेगळ्या लाईन होत्या. तो पुरुषांच्या लाईनीत आम्ही गेलो आणि आमच्या मागे लगेच दरवाजा बंद केला त्यांनी, बिकॉज महिलांची लाईन खूप मोठी होती. तर दरवाजा बंद केला, थोड्या वेळ थांबल्या आणि मग नंतर त्या लाईनला पण महिलांनाच सोडलं पुढे. तर आम्हाला त्याचा फायदा असा झाला की आम्हाला बऱ्याच वेळ थांबता आलं मूर्तीसमोर, नाही का. चांगलं व्यवस्थित दर्शन घेता आलं, ढकलाढकली झाली नाही, गोंधळ गडबड झाला नाही काही. आणि एक 10 मिनिटात दर्शन आम्ही लगेच बाहेर आलो. नमस्कार मित्रांनो, शुभप्रभात. कालचा दिवस अतिशय चांगला गेला. त्यानंतर आम्ही तिथेच राहिलो स्वप्नपूर्ती लॉजला आणि त्यानंतर आता सकाळी 7 वाजलेत आत्ता आणि आम्ही निघालो आहे तुळजापूरला. साधारणतः 76 किलोमीटर आहे इथून, 75-76 किलोमीटर. 2 रस्ते दाखवत होते ॲक्च्युली. एक अक्कलकोट तुळजापूर रोड आहे आणि दुसरा इथून सोलापूरला यायचं, सोलापूरवरनं तुळजापूरला यायचं. तर आम्ही तो वाला रोडने जातो सोलापूरला जाऊन, बिकॉज हायवे चांगला रस्ता आहे. तर त्यामुळे मधला अक्कलकोट तुळजापूर रोड कसा आहे माहीत नाही आहे. काय रे आलं? काय झालं, काय म्हणतोय? त्याचा कॅमेरा नाही वर्क होतो. अरे मग सोड म्हणावं तू, आमचा प्रॉब्लेम नाही म्हणावं. तिकडनं सुटल्या ना गाड्या पाटापाटा. अरे त्यांनी बंद केलं ना ते, सोड ना. अरे 2 काय 10 मिनिटं थांबलोय, सोड ना लवकर. गाडी सोड म्हटलं. नाही कंप्लेंट कर, मी बोल आता तुझा. मी आता त्यांना कंप्लेंट करतो. गेट साईडला कर, लवकर गेट साईडला कर. अरे जाऊ दे, अरे वेळ होतो इथं, सगळीकडे बुकिंग असतं राव. आधी ऑफिसर आहे, तुला कळत नाही का रे गाडी किती वेळ? मी फोन करतो.
मुलांना सोडतो थोडं मागे गाडी. नमस्कार मित्रांनो, वाजलेत आत्ता 8:14 आणि मी पोहोचलो आहे तुळजापूरला. पियुषच्या ओळखीत एक इथे पंडितजी आहेत, त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे अभिषेकाचं बुकिंग केलं इथल्या. त्याची एक वेगळी लाईन असते, आता त्या लाईनमध्ये आम्हाला लागायला लागणार आहे. साधारणतः एक दीड तासामध्ये सगळ्या गोष्टी होतील असं अंदाज आहे. वाजलेत आत्ता बरोबर 8:30 आणि खूप जास्त गर्दी आहे आज इकडे. पार्किंग भेटता करताच आमचे 15-20 मिनिटं गेले. तर निघालो आम्ही मंदिराकडे. इकडे मुख्य दरवाजातून अभिषेक पूजेसाठी जी लाईन आहे त्या लाईनला जाणार. मेन दारच्या समोरच चप्पल स्टँड आहे. 5 रुपये पर चप्पल घेतात ते ठेवायचे. इथे दर्शन पास आणि अभिषेकवाल्यांसाठी वेगळी लाईन आहे. शिवाजी महाराज दरवाजातून खाली यायला लागतं आणि तिथून ही लाईन चालू होती. म्हणजे आम्ही खाली उतरून आलो, आता परत या लाईनमधनं वर चढत चाललंय. इथे पण काही आहेत, एक 50-100 लोक असतील आमच्या पुढे. ते झालं की मग आमचा नंबर आला की अभिषेकाला आतमध्ये जाणार. कालपासून या रस्त्याला फिरतोय, टोलच टोल आहे, बाकी जेवणाचं कुठं काही दिसतच नाही. अवघड काम. पंढरपूरला जाताना वाटेत लांबोटी या ठिकाणी थांबलो होतो. तिथे एक फेमस हॉटेल आहे जयशंकर म्हणून. तिथला एक फेमस गोष्ट आहे, ती नक्की ट्राय करा. कुंदा चहा मिळतो इथे, तो ट्राय करा नक्की आणि सांगा आवडला की नाही. आणि त्याच्यासोबत एकला थांबा ही शाखा भेटतं. आम्ही शाखा नंबर 2ला थांबलो तर आम्हाला फक्त वडापाव, भजी आणि पुरी भाजी म्हणजे असं बेसिक नाश्ता होता. बट स्पेशल इथले काय शेंगदाण्याची चटणी किंवा लांबोटी चिवडा वगैरे जर घ्यायचा असेल तर बेस्ट. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. आता पंढरपूरमध्ये आणि इथं एकदम बाहेरच्या पार्किंगला लावू नका, आतमध्ये या मंदिराचा मॅप लावून. आणि तिथे जवळ आल्यावरती आंबेडकर पार्किंग विचारा. आंबेडकर पार्किंग मंदिरापासून एक 400 मीटरवरती वगैरे आहे. आणि तिथून मग आता ऑटोने आम्ही मंदिरात चाललो. एकदा चालत जाणार होतो पण खूप ऊन आहे, खूप भयानक ऊन आहे. त्यामुळे हेच बेस्ट राहील असं वाटतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पंढरपूर ची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती दर्शनाचे पासेस मिळतात. डेट्स अवेलेबल डेट्स मी चेक केलं. आजच्या पण आमच्यासाठी मागच्या 1-1.5 आठवड्यापासून आधीच पास सोल्ड आउट झाले होते आजच्या तारखेचे. बट आयडियली तुम्ही अशा टाईमला व्हिजिट केलं पाहिजे. तर पास घेऊन व्हिजिट करा. एक गेट आहे समोर, त्या गेटने डिरेक्टली तुम्हाला गाभाऱ्यात प्रवेश मिळेल. अशा पद्धतीने ते सोडतात. ते पास बुक करताना तुमच्या आधार कार्डच्या डिटेल्स द्यायला लागतात आणि टाईम स्लॉट सिलेक्ट करायला लागतो. अर्ध्या तासाचा टाईम स्लॉट असतो तो, इधर 3 ते 3:30, 3:30 ते 4 असा. आणि पर हेड काही त्याचे पैसे असतात ते आपल्याला ऑनलाईन पे करायला लागतात. आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. साधारणतः 4-4.25 तास दाखवत आहे आणि पोहोचायला आम्हाला साधारणतः 6:30 ते 7
होतील असं वाटतंय. होपफुली इथून जेवढा टाइम पुण्यात पोचायला लागेल तेवढाच टाइम आम्हाला सासवड टू घरी जायला लागेल असं वाटतंय. Because खूप ट्रॅफिक दाखवतंय याच्यामध्ये. मी काय म्हणतो, स्वारगेटला लावूया गाडी आणि मेट्रोने घरी जाऊ. तसंच वाटतंय. जर जास्त ट्रॅफिक लागले तर स्वारगेटला गाडी लावून मेट्रोने डायरेक्ट घरी जाऊ शकतो. उद्या सकाळी गाडी घ्यायला यात्री. पंढरपूरला फारच सुखद अनुभव आला. इतके फार दर्शन होईल असं वाटलं नव्हतं. पहिल्या पाहिजे सगळ्यात. पहिल्या पायरीचे 1 तासात पहिल्या पायरीचे दर्शन झाले आहे. आजचा दिवस आमच्यासाठी आणि टोल नाक्यांसाठी अजिबात चांगला नाही. प्रत्येक टोल नाक्यावरती गर्दी. आता जेजुरी सोडलंय आणि जेजुरी आणि शिवरीच्या मध्ये जो तक्रारवाडीचा टोल नाका आहे, किती किती गर्दी आहे. आणि तरी पण ते सोडत नाहीये. प्रत्येक ठिकाणी थांबून थांबून प्रत्येक लाईन, सगळ्या लाईन ब्लॉक आहे. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत आणि आम्ही शिवरीच्या पुढे आलोय, म्हणजे सासवडच्या अलीकडे. इथे आदिती प्युअर व्हेजला थांबलोय. लास्ट टाइम थांबलो होतो आणि चांगलं होतं. बट अनफॉर्च्युनेटली 3 वाजून गेलेत, त्याच्यामुळे लंच तर अवेलेबल नाही आहे. स्नॅक्स अवेलेबल आहेत. तर आता बघू काय मागवायचं ते. आणि अजून इथून 2-2.5 तास दाखवते घरी पोहोचायला. आता 7 वाजले आहेत आणि आम्ही आता COEPच्या इथे पोहोचलो आहोत. आणि इथून घरी जायला ऑलमोस्ट 25 मिनटं दाखवतात आम्हाला. ॲज यू नो, पुणे ट्रॅफिक रॉक्स. प्रचंड वेळ लागलाय आम्हाला यायला आता. बट ठीक आहे, कारण की सगळा शीन आमचा गेलाय. कारण की खूप मस्त दर्शन झालेत सगळीकडे, इकडे सोडून पंढरपुरात. बट ठीक आहे, बाकी सगळे एक नंबर झालंय. प्रणव शेठ, तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही, काय नाही, प्रवास चांगला झाला. आणि पंढरपूरला असं वाटलं होतं की आम्ही म्हणजे मुखदर्शनाला तरी एवढी लाईन नसेल कदाचित. बट जवळपास 1.5-2 तासाची मुखदर्शनालाच लाईन होती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि निघालो. अशी अपेक्षा होती की पुण्यात येऊन पाऊस आमचं स्वागत करेल. लास्ट 2 days इट वॉज क्रेझी रेनी. बट तसं काय नाही झालं. एकदम मस्त वातावरण झाले. पुणे बिंग पुणे, छान वाटतंय. दोन्ही मुलांबरोबर चांगला प्रवास झाला. अतिशय छान असं खाली पंढरपूरचं दर्शन वगळता बाकीचे दर्शन अतिशय छान झाले. काय स्वाती, तुझं काय मत आहे? श्रावण बाळांनी जसं आई वडिलांना तीर्थक्षेत्राची बाई तसं आमच्या लेखाने त्याच्या नवीन गाडीतनं आम्हाला छान तीर्थक्षेत्र घडून आणलं. खूप खूप देवाचं धन्यवाद की स्वामींनी हा योग घडून आणला. वी आर प्राऊड ऑफ अवर सन. इतनी खुशी मेरे को अभी तक कभी नहीं हुई. म्हणजे लिटरली जिम मधनं निघालो त्या दिवशी ते गाणं लावलं आणि असं वाटलं की चला जाऊ. आणि मला माझ्या बर्थडेला ऍक्च्युअली जायचं होतं, नाही का. मलाही वाटलं होतं मागच्या वर्षी आपण दिलं होतं स्वामींच्या. आणि मग त्या दिवशी मी यांना जाऊन बोललो की चला जाऊ अक्कलकोटला. तर मग त्या दिवशी नेमकं आजोबांचं वर्ष श्राद्ध होतं 6 तारखेला. त्याच्यामुळे त्या दिवशी तर नाही शक्य झालं. बट चांगला प्लॅन झाला ओव्हर. नमस्कार मित्रांनो, ट्रिपची सांगता झाली आहे अशा पद्धतीने. आणि पुढच्या 2-5 मिनिटात आम्ही आता घरी पोहोचून जाऊ. इथून दापोडीला पोहोचलोय ऑलरेडी. पियुषला घरी ड्रॉप केलंय. टोटल जर्नी झाली 902 किलोमीटरची आणि 14 पॉईंट गाडीने साधारण 8,200 रुपयाचं पेट्रोल गेलेलं आहे टोटल. गेले राहायला तिकडे 5,000 रुपये गेले. नाश्ता जेवण 8,000-3,000 रुपये जेवणात गेले. त्याचं ओव्हरऑल चौघांचा 17-18 हजाराच्या आसपास खर्च गेलेला आहे.